नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओमध्ये एक कथानक सुरू आहे. त्या कथानकामध्ये 4 मेन कॅरेक्टर्स आहेत: राहुल, नेहा, समर आणि कीर्ती. हे चौघजण एका प्रोजेक्टवरती काम करतायत. राहुल हा त्यांचा लीड आहे. त्या चौघांच्याही मानेमध्ये चिप बसवली आहे. ते चौघजण काय बोलतायत, काय विचार करतायत, कशा पद्धतीनं त्यांच्या इंटरॅक्शन्स आहेत, रिस्पॉन्सेस काय आहेत, रिफ्लेक्शन्स काय आहेत, रिफ्लेक्सेस काय आहेत, ॲक्शन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी राहुलनी बनवलेल्या सॉफ्टवेअरमध्ये त्याच्या कम्प्युटरवरती जाऊन सिंक होऊन ॲनालिसिस होतात. आणि एक डॅशबोर्ड बनवला आहे. त्या डॅशबोर्डला त्याचे रिझल्ट हे कन्सॉलिडेटेड वेमध्ये त्याला दिसतात आणि ते 24 तास तो बघत असतोय. या सगळ्या व्हिडिओची सुरुवात ही वड आणि पिंपळ या झाडांच्या ॲनालिसिसपासून किंवा त्याचे काय बेनिफिट्स आहेत त्याच्यापासून सुरू झालेली. आणि त्याच्या मुळांमध्ये सुद्धा त्यांनी लावलेले आहेत सेन्सर्स. त्याच पद्धतीनं येताना जाताना दोन्ही साईडला रस्त्याच्या दुतर्फा काही ठिकाणी त्यांनी सेन्सर्स लावले. त्यातून सुद्धा एन्व्हायरमेंटल डेटा, सराउंडिंग डेटा हा सगळा जनरेट होतोय आणि त्याचे सुद्धा रिझल्ट्स त्यांना त्याच सॉफ्टवेअरमधनं येतात. ते चौघजण जिथे प्रोजेक्ट करतायत त्या ठिकाणी एका फ्लॅटवरती राहिलेत. त्या फ्लॅटमध्ये 4 खोल्या आहेत. त्या 4 खोल्यांमध्ये ते वेगवेगळे राहतात. फारसं काही इंटरॅक्शन होत नाही. जे काय होतंय ते टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल्स, व्हॉट्सॲप, ईमेल्स, मेसेजेस, कॉल्स अशाच माध्यमातून त्यांचं होत आहे. आज काय होतंय बघूया या स्टोरीमध्ये पुढे जाऊन. आता काय झालंय की गेले 15 दिवस पाऊस पडल्यामुळं सगळीकडं राड, घाण, चिकचिक, दुर्गंधी अशी आहे. तो नेहमी ऑफिसला जात असतोय त्याच्या बाईकवरून आणि बऱ्याच वेळा खड्डे आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं असतंय. तो जेव्हा जातोय त्या खड्ड्यांमधनं पाणी आजूबाजूला फर्रकन उडतंय. काही वेळा त्याच्या पॅन्टवरती उडतंय, शर्टवरती पण उडतंय. रेनकोट घातलेला असतोय पण तरी पण उडतंय. आणि त्यानंतर मग काही लोकांच्या शिव्या, काही लोक बोंबलत आहेत. हे सगळं सुद्धा त्याच्यावरती त्याचा माइंड काय विचार करते हे सगळं जाऊन त्या सॉफ्टवेअरमधनं येतंय. रिझल्ट बाहेर प्रोसेस होऊन येतात आणि त्याच्याकडं मोबाईल आहे. त्यानंतर ते डिजिटल घड्याळ, त्याच्यामध्ये सुद्धा ते नोटिफिकेशन वगैरे अशा रूपामध्ये ते दिसत असतात. तर शनिवारी आता काय झालंय की पाऊस थोडासा थांबलेला होता. पावसाने थोडी उसंत घेतलेली. हवा जड, पाऊस पडून धो 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 पाऊस पडून जणू काय आता ढग हे काय म्हणतात त्याला, आकाशात नसून ढग हे आता जमिनीवरती आलेत असं काही त्यांना वाटत होतं. एवढी हवा जड झालेली पाण्याने. ते दोघं पण ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे आपल्या मगाशी मी तुम्हाला बाकीचे त्यांचे प्रोजेक्टमधले मेंबर्स होते, नेहा, समर आणि कीर्ती. हे सुद्धा यांनी ठरवलं की आता हा वीकेंड आहे, शनिवार रविवार आहे, काहीतरी करायचं. सोसायटीच्या खाली जमा होते. राहुल कॅफेमध्ये बसलेला. कॅफेमध्ये 1-2 कप कॉफीचे 1-2 घोट घेत होता तो. फोन हातामध्ये, समोर सोशल मीडिया, काही ना काहीतरी चाललेलं. स्क्रोल करणे, रील बघणे, काही ना काहीतरी त्याचं कंटिन्युअस चालू होतं. त्याचा जुना मित्र निलेश, त्याचा जुना मित्र, अभ्यासात थोडासा ॲव्हरेज. आज तिथं रस्त्यावरती आज तो पावभाजीची गाडी, वडापाव म्हणूया, वडापाव अत्यंत फेमस आहे. वडापावची गाडी तो चालवत होता. त्याचा एक रील नेमकं तो मोबाईलवरती फोनवर बघत होता ना त्यावेळी आला आणि त्यात तो म्हणत होता, मोठी कंपनी करायला जमली नाही पण स्वतःचं काम उभं केलं. असं करून त्यांनी त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, रीलमध्ये टाकलेलं आणि त्याला खूप सारे व्ह्यूज आलेले. बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या कमेंट पण केलेल्या, लाईक्स पण खूप जास्त मिळाले. ते बघून तो हबकला, चमकला. अरे बाप रे, हा तर निलेश, हा तर आपल्याबरोबर होता. त्यानं वडापावची गाडी टाकली. त्याला एकदम आश्चर्यचकित झाला तो एकदम. कमेंटमध्ये सगळ्या मिक्स रिॲक्शन. कोणी मजाक करत होतं,
कोणी लाईक करत होतं, कोणी सपोर्ट करत होतं. समरनं, तुम्हाला म्हणलं ते 2 जण होते तिथं. समरनं ती रील घेतली आणि त्या रीलची लिंक ग्रुपमध्ये टाकली. राहुल अरे आणि समर दोघं पण. आता ती ग्रुपवरती टाकली आहे लिंक, ग्रुपमध्ये रिॲक्शन्स येणारच होते. अरे हा तर आपला निलेश, आणि त्या ग्रुपमध्ये होता हा तो. त्यानं काय केलंय बघ, हे काय जोक का काय, कशाला इंजिनियर होऊन वडापावची गाडी टाकली आहे. इंजिनियर वडापाव CEO असं करून त्यांनी एक काय म्हणतात एक अशा पद्धतीची एक त्यांनी कमेंट बोलता त्यांनी व्यक्त केली. त्याच पद्धतीनं तिथं ग्रुपमध्ये सुद्धा त्यांनी टाकली. सॉरी आता तो जो ग्रुप होता ना तो त्या चौघांचाच होता. म्हणजे त्या रूममधले आहेत ना ते चौघं, त्यात निलेश नव्हता. त्या चौघांचाच व्हॉट्सॲप ग्रुप होता आणि त्यामध्ये टाकली त्यांनी. कीर्तीनं लगेच रिस्पॉन्स केला. गाईज मीन वाटतंय. अरे तो एवढा त्यानं बघा, त्याचा दिवसाला तो किती वडापाव विकतोय. बघा तो किती वडापाव विकायला लागलाय दिवसात, ते बघा ना, त्याचे कष्ट बघा ना. ते बघत नाहीये तुम्ही. आणि तो वडापाव विकायलाय, तो इंजिनियर आहे, वडापाव विकायलाय म्हणून तो वडापाव CEO म्हणून तुम्ही त्याला हे करायला लागलाय, हेट करायला लागलाय. हे कसं बरोबर आहे? हे बरोबर नाही. राहुलला फनी वाटलं जरा. समर त्या सगळ्या कॉन्व्हर्सेशनवरती आणि त्या ह्याच्यावरती अशा वेगवेगळ्या इमोजीज, लाफिंग इमोजीज वगैरे टाकतच होता. संध्याकाळी समर म्हणाला, चला आज जरा सोसायटीच्या खाली जाऊया. आता सोसायटीच्या खाली एक फेअर लागलेलं. पावसाळ्यामध्ये जनरली लागतात फेअर्स बऱ्याच ठिकाणी. मग फेअर असं सोसायटीच्या खाली लागलेलं. 3 जण खाली गेले, 4 जण, राहुल, नेहा, समर, सगळे 4 जण खाली गेले. पावसाचा वास येतच होता. लाईट्स, फूड स्टॉल सगळे होते तिथं. फेअरमध्ये सगळंच मिळणार. लाईट्स, फूड स्टॉल, त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ, ते मोठे मोठे मेरी गो राऊंड, ह्या सगळ्या गोष्टी त्या फेअरमध्ये असणारच असणार. तेवढ्यात राहुल चमकला. समोरच त्याचा मित्र निलेश आणि त्या निलेशचा वडापावचा गाडा. ते बघून तो 2 मिनिटं चमकला. काय कोइन्सिडन्स, आज सकाळी त्याचा रील बघितला आणि ह्याचा गाडा पण आपल्या नेमक्या फ्लॅटच्या खालीच. आणि बघतोय तर काय, म्हणून गर्दीला वेटिंग, त्याच्या वडापावला वेटिंग. आत्ता नंबर लावला तर कुठंतरी अर्ध्या तासांनी त्याला वडापाव मिळणार. अशा 4 वडापावच्या मोठ्या मोठ्या कड्या ठेवलेल्या त्याने. वडे तळतच होता. तेवढ्यात तिथं राहुलला बघून तो चमकला, हसला. पण असं काय, म्हणजे तो त्याच्या कामात होता, फक्त हसला आणि पुन्हा कामाला लागला. राहुलला थोडंसं ऑकवर्ड वाटलं. आता वडापाववाल्याला कशी ओळख द्यायची? त्याला वाटलं मी एवढा प्रोजेक्ट वगैरे बघतोय, वडापाववाल्याला कशी ओळख द्यायची? थोडंसं तो चमकलाच म्हणा, किंवा फ्रीज झाला त्या ठिकाणी. पण आणि तो एक ऑकवर्डनेस पण होता त्याच्यामध्ये. त्या गाड्याजवळ तेवढ्यात एक छोटासा मुलगा आला. त्या मुलाने निलेशला विचारलं किंवा सांगितलं, दादा मला वडापाव हवा आहे, पण थोडेसे पैसे कमी पडायलेत, 2 रुपये कमी पडायला लागले. निलेश हसला, काही हरकत नाही, हे घे. एक वडापाव होता, त्याला दिला त्यानं, पावमध्ये घातलं, हे घे खा म्हणून. मुलगा खुश. क्षणभर राहुल परत हे सगळं बघितलं आणि तो शांत झाला पुन्हा एकदा. आजूबाजूला ते सगळं बघितल्यावर आणि 2 वडापावच्या ऑर्डर वाढल्या त्याच्या. स्पेशल वडापाव, 2 वडापावच्या ऑर्डर त्याच्या आणि वाढल्या. स्टॉल आता फुल. मगाशी तुम्हाला म्हटलं की अर्ध्या तासाची रांग आहे तिथं. त्याचा नंबर कधी येणार? निलेशची आई तिकडं कोपऱ्यामध्ये, म्हणजे एका साईडला बसलेली, ती त्याच्याकडे बघत होती. एवढा सगळा त्याचा व्याप तो
काय म्हणतात त्याला 500-500 वडे एका वेळी तो तळत होता 4-4 घाण्यांमध्ये, आणि एकटाच. जणू काय त्याचा जर तो अवतार बघितला असता तर तो मध्ये आणि 4 बाजूला 4 कढया, आणि जणू काय तो मशीन आहे अशा पद्धतीने एकदा इकडं एकदा तिकडं फिरून फिरून गोल 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 फिरून सगळं त्याचं काम चालू होतं. आणि त्याचबरोबर तो ऑर्डर पण घेत होता, ऑर्डर डिलिव्हर पण करत होता. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तो कशा पद्धतीनं किती तो ती काम करण्यामध्ये तरबेज झालेला. त्याची आई अभिमानाने हे सगळं त्याचं बघत होती, काय चाललंय काय नाही चाललंय. हळूच नेहा म्हणाली, सकाळचा तिनं तो मेसेज बघितलेला त्या चौघांच्या ग्रुपमध्ये, कोणाची मेहनत फनी दिसायला लागली आहे. जोपर्यंत त्यातलं स्ट्रगल दिसत नाही तोपर्यंत सगळ्यांना फनीच दिसतं. नेहानी तिथं टोमणा मारला, म्हणूया आपण थोडक्यात टोमणा मारला. आता राहुलला अनकम्फर्टेबल झालं. म्हणजे ते आता काय म्हणायचं त्याला, आता ते शब्द नाही आहेत, पण राहुलला ते आता अनकम्फर्टेबल झालं. आणि त्याचा तो चेहरा एका गिरायकाने बघितला. 4 मिरची जास्त का, त्यांनी सांगितलं. त्याला सगळं लक्षात यायला लागलं. ग्रुप चॅट वगैरे आठवली. त्यानं हळूच फोन काढला आणि ती जी रील आणि त्याच्या खाली त्यानं जी कमेंट केलेली ती कमेंट त्यानं डिलीट करून टाकली. पण गिल्ट जी असती ना ती जात नाही. गिल्ट ही खातच राहते. चुकीचं केलंय हे आपल्या मनाला का होईना माहीत असते. मनाला फसवू शकत नाही तुम्ही. काय म्हणताय त्याला, राहुलनी ती कमेंट डिलीट करून टाकली आणि काय तर झालं. वातावरण कदाचित नॉर्मल पण झालं त्या चौघांच्या मधलं. निलेशला ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या झालेल्या. तो त्याचं काम करत होता आणि त्यांच्या ग्रुपमध्ये पण नव्हता. पण ती जी गिल्ट त्याच्या मनामध्ये आली ना, की आपण अशा पद्धतीचं काहीतरी एक कमेंट भले त्या चौघांच्या ग्रुपमध्ये इंटरनल ग्रुपमध्ये टाकली आहे, पण ती गिल्ट त्याला आता बसू देत नव्हती, स्वस्थ बसू देत नव्हती. तेवढ्यात एक कस्टमर होता, तो निलेशवरती जोरात चिडला. इतका का टाइम लागतोय तुम्हाला, वडे द्यायला एवढा टाइम लागतोय, काय प्रॉब्लेम आहे, लवकर द्या की वडे. निलेश शांत होता, वडे तळतच होता. देतो 2 मिनिटं थांबा, वडे देतो. राहुलला जाणवलं हा माणूस जोक करत नाही आहे, त्या रीलमध्ये जोक करत नाही आहे, तो सिरियसली रोज फाईट करतोय. पावसाशी, थकव्याशी, पैशाशी रोज तो व्यक्ती फाईट करायला लागलाय. तेवढ्यात निलेशने तो वडापाव त्याला काढून दिला. अरे हे घे म्हणला राहुल. अरे तुला मी लवकर दिला, सांगितलं नाही त्यानं, असं व्यक्त नाही केलं, पण लक्षात आलं. म्हण तू माझ्या कॉलेजचा मित्र ना, दिला त्याला. ऑन द हाऊस अशा पद्धतीने कमेंट केली. ऑन द हाऊस म्हणजे जनरली ओळखीचे वगैरे जेव्हा असतात तेव्हा ऑन द हाऊस म्हणतात. पैसे नको, हां तसंच नको म्हणला, पैसे नको तसंच जा. निलेश असला वर तो म्हणाला, तू माझा कॉलेज फ्रेंड आहेस त्यामुळं स्पेशल केला आहे वडा, एक्स्ट्रा मिरची घालून, आणि बघ बाजूला तुला शेंगदाण्याची चटणी पण आहे बघ. क्षणभरामध्ये राहुलचा आता तो गिल्ट आहे, मगाशी फक्त तो गिल्ट जाणवत होता, आता तो हेवी झाला. तो वडा आता खाणार. चावलं त्यानं, आतला बटाटा भयंकर जोरात त्याच्या जिभेला भाजला. बरं आता हे सगळं झालं तर डॅशबोर्ड आता ॲक्टिवेट झाला. डॅशबोर्ड ॲक्टिवेट झाल्यावरती त्याच्यावरती मेसेजेस यायला लागले. एवढं सगळं झालेलं, प्रसंग झालेला, सगळं ॲनालिसिस चाललेलंच. मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे रिस्पॉन्सेस, रिफ्लेक्सेस, सगळ्या गोष्टी कॅप्चर होऊन सिंक व्हायच्या आणि त्यातनं ते परत आलं.
जजमेंट एरर डिटेक्ट झाला, एरर व्हॅल्यू मिस झाली, अशा पद्धतीचे मेसेजेस त्याच्यावरती दिसले त्याला. यावेळी त्याला आठवलं, त्याचे आजोबा म्हणायचे ते त्याला आठवलं. शनिवार हा कर्माचा दिवस असतो. शनिवार हा कर्माचा दिवस. दुसऱ्याच्या कष्टाची जर थट्टा केली तर जीवन तुला मेहनतीची किंमत शिकवतं. त्याला त्याच्या आजोबांनी सांगितलेलं आठवलं. पुन्हा एकदा त्यानं रिपीट केलं मनातल्या मनात. शनिवार हा कर्माचा दिवस. दुसऱ्याच्या मेहनतीची जर थट्टा केली तर जीवन त्याला कष्टाची किंमत, मेहनतीची किंमत शिकवतं. राहुल काही सेकंद शांत. तेच त्याच्या मनामध्ये त्या लाईन्स, तो प्रसंग सगळा त्याच्या मनामध्ये घोळायला लागला. तर काय करू काय करू काय करू. निलेशकडं जवळ गेला आणि पुटपुटला. निलेश, मिरची, एवढंच म्हणाला. निलेश कन्फ्यूज झाला. काय झालं, काय कळलं नाही त्याला. ऑकवर्ड हसला. म्हणलं, अरे तू वडे छान बनवतोस. इथे आलं त्यावेळी मला वाटलं नव्हतं तू माझा नंबर लवकर लावशील, पण तू लगेचच नंबर लावलास. सगळं कळलं निलेशला. निलेश म्हणाला, काम छोटं नसतं, काम कोणतंही छोटं नसतं, एवढंच म्हणाला तो. दोघांची एकमेकाला नजरेला नजर झाली. मनातल्या भावना ओळखल्या दोघांनी. याला काय वाटलं आणि ह्याने पण त्याला काय रिस्पॉन्ड केलं. दोघांचं एकमेकांना काय म्हणायचं होतं ते दोघांचं एकमेकांना क्लिअर झालं. बाजूला समोर होता तोही आता एकदम शांत. कीर्ती नेहमीप्रमाणे तिच्या मोबाईलवरती स्क्रोल करत होती. व्हिडिओ कॉलवरती असताना. इमोशनल डॅमेज नेहमीप्रमाणे क्रिंज टोनमध्ये ती म्हणाली. नेहा तिथंच हसली हलकंसं. राहुलनी ग्रुपवरती परत घरी आल्यावर मेसेज टाकला, प्राऊड ऑफ निलेश, रिअल मेहनत आहे. समरनी पण त्याला लगेच रिप्लाय केला, ट्रू ब्रो ट्रू, खरं आहे तुझं म्हणणं. आता डॅशबोर्डवरती शेवटचा मेसेज पुन्हा एकदा दिसलाय. रिस्पेक्ट रिस्टोर्ड, कर्मा लूप अप्रूव्ड. ते सॉफ्टवेअर असं होतं की अशा पद्धतीच्या गोष्टी डिटेक्ट करून त्यावरती रिझल्ट द्यायचं. पुन्हा एकदा पाऊस तसाच चालू होता. बाहेर सुरू झालेला. खिडकी उघडलेली होती. घरात त्यांनी वडे अजून आणलेले. ते वडे ओपन केले. खमंग अशा त्या वड्यांचा वास घरामध्ये पसरला. खिडकीतनं तो खाली बघत होता. त्याला लक्षात आलं की आपण लोकांच्या रिझल्टवरती आपण हसतो, टिंगलटवाळी करतो, पण काही गोष्टी असतात मनातच चाललेलं सगळ्या आहे त्याच्या. तिकडनं हवेची झुळूक आली. ती हवेची झुळूक त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून जात होती. ती स्पर्श करून जाताना त्यानं मिरचीचा तुकडा कट केला. ती मिरची त्याला आता एक काय म्हणतात त्याला आता तो एक स्वीट्स असा टेस्ट देऊन गेली. मिरची स्वीट टेस्ट देऊन गेली. आता आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी एक प्रश्न तयार होतोय. आजही तसाच एक इंटरेस्टिंग प्रश्न तयार झालाय. काय आहे तो प्रश्न? की आपण मेहनतीचा आदर करतो का सक्सेसचा? का मेहनतीबरोबर सक्सेस येते? या सगळ्या गोष्टींच्या खोलामध्ये जाऊन हे त्या प्रश्नांचं ॲनालिसिस करतील. पुन्हा त्याच्यावर त्यांचा प्रोजेक्ट हा पुढं सुरू राहील. काय होते बघूया पुढं त्यांच्या व्हिडिओमध्ये. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओत. निरोप घ्यायची आहे वेळ आली आता. नमस्कार.